व्यंग ती ग्रीनवूडचं टेंडर भरलं का रे? हो, मी स्वतः गेलेलो भरायला. हा इन्स्पेक्टर साहेब बोला. कधी? उद्या? उद्या हो ठीक आहे, येतो ना मी, येतो. हो, दुपारपर्यंत पोहोचतो पुण्याला. ओके सर, या. अरे एनी प्रॉब्लेम? प्रॉब्लेम नाही, तेच आशिषच्या मृत्यूची चौकशी. उद्या मला बोलवलंय पोलीस स्टेशनला त्यांनी. आता हे नवीन उपद्व्याप लागलेत मागे. डोंट वरी, होईल सगळं नीट. हा, फक्त जायच्या आधी आपल्या वकील साहेबांना भेटून घे. बोला भाई, काय प्रॉब्लेम आहे का? नाही, एवढं तातडीनं मला बोलवलं. टाइमपास होत नव्हता माझा, म्हणून म्हटलं गप्पा मारायला बोलवूया तुम्हाला. हसताय काय? काम होतं म्हणून बोलवलंय. मग बोला ना पटकन. सांगा, कुणाला उचलायचंय का कुणाला गाडायचंय का मोडायचंय? बाईसाहेब, मला आत गेल्यापासून आमची कामच कमी झाली. सारख्या जेलच्या हेलपाट्या. संख्ये बडबड बंद करा. आणि एक गोष्ट ऐका, कुणाला मारायचंय, उचलायचंय, संपायचंय यापेक्षा बरीच वेगळी कामं असतात दुनियेत. जी मुधोळकर माझं लग्न लावायला निघाले. मिस्टर होळकरांना सांगा करा काहीतरी. भाईसाहेब, मालकांची परिस्थिती लय हालाकीची आहे. त्यांनाच कळत नाही काय करावं ते. मला नाही वाटत भाईसाहेब ते तुमची काय मदत करतील म्हणून. म्हणजे मिस्टर होळकर काहीही करू शकणार नाही? उतरा मग. वहिनी, मी काय म्हणते, परतीचा आहेर म्हणून आपण प्रत्येकाला ना चांदीचं नाणं देऊया आणि त्याच्यावर आंबाबाईचा फोटो. कसं? हे चांगलंय. काही काही वेळेला चांगलं सुचतं तुम्हाला. मग बरं, ते लिस्टचं काम अर्धवट राहील. भोसले भोसले. देसाई, राणे, पाटील, शिंदे आणि भोसले. भोसले झाले. अगो, ते मिरजेच्या सरुताई, त्यांचं नाव राहिलं ना. लिहिली काय मिरजेच्या सरुताई? नाही, सरुताई लिही आणि पुढे कंसात मिरज असं लिही, म्हणजे ते लक्षात येईल कोणाला पाठवायचं. आणखीन कोणाला? निंबाळकर राहिलेत आपले शाहूपुरीतले. हा, त्या रागवतीलच काकू. नाही तर अगं बाई, आणखी ते कणकवलीचे साटम, हा, त्यांचं आधी नाव घाल. ते पण तसंच लिही, भाई साटम कंसामध्ये कणकवली. हो हो. अगं बहिणी, त्या उचल्यांकडं, पाटलांकडं आणि सुभेदारांकडे सुद्धा आमंत्रण द्यायचं राहिलंच की. मी काय म्हणते, या मंडळींकडे आपण पोस्टाने पत्रिका पाठवूया. आणि नंतर मी स्वतः फोन करते की त्यांना. हे बघ नेत्रा, एक वेगळी यादी कर ज्यांच्याकडे पत्रिका पोस्टाने पाठवायच्या अशांची, त्यांच्यामध्येही नावं टाक. हो हो. अशा पद्धतीने यादी काढत बसलो ना वंच, 2 दिवस लागतील बघा. मला थोड्या थोड्या वेळाने थोडी थोडी नावं आठवतात. विस्मरणच होत चाललंय मला अलीकडे. काय झालं वहिनी? आता ना तुझं वय झालं. आणि तुमचं? माझी बुद्धी अजून तल्लख आहे. बुद्धीविषयी चाललंच नाहीये, वयाबद्दल चाललंय. ये, तुझी वटवट बंद कर. लिही आधी, पेनानं लिही, तोंड बंद ठेव. एक मिनिट, काय तुम्ही दोघं लहान मुलींसारखी भांडताय? वंच, तुमच्या कोणी मैत्रिणी येणार आहेत का? त्यांची पण नावं लिहून टाका तिथे. हो हो आत्या, तुमच्या भजनी मंडळातल्या कुणी आजी पणजी असतील ना तुमच्या वयाच्या, तर लगेच नावं सांगून टाका, मी लगेच लिहून घेते. ये डुचके, मी भजनी मंडळात जात नाही. बघ ना वहिनी, कशी माझी मस्करी करते ही डुचकी मेली. नेत्रा, काय ग? सॉरी आई. झालं? बर, तुला कोणाला बोलवायचंय? नाही, मी कोणाला बोलवणार आहे? या घरात जी माणसं आहेत तेवढीच माझी जीवाभावाची.
असं काय ग? कोणी मैत्रिणी वगैरे असतील तर बोलव ना त्यांना. नाही, कोल्हापुरात कुठे आहेत माझ्या कोणी मैत्रिणी? आणि मुळात माझ्या सगळ्यात जीवाभावाच्या मैत्रिणीचंच तर लग्न आहे. बाय. या मुधोळकरांना लोकांपुढे आपली शोभा करून घ्यायचे डोहाळे लागले. कशाला नसता उपद्व्याप वाढवून ठेवतात काय माहिती. उगाच या एवढ्या लोकांना आमंत्रण देऊन स्वतःच्याच आबरूचे दिंडवडे काढून घेणार आहेत, बाकी काही नाही. या प्रियाने स्वतःच लग्न सुखासुखी पार पडू दिलं तर बरं आहे. ही बया नक्की काही ना काहीतरी राडा घालणार आहे. नेत्रा, काय आहे? काय कुठल्या विचारात पडलीस तू? प्रियाचा हा? नाही म्हणजे प्रियाचं काय काय सामान आणायचंय ना त्याच्या विचारात होते मी. गुणाची ग माझी सून. बघितलं कशी तयारीला लागलीये. आता तिच्या जीवाभावाची माणसं आपणच ना. नेत्रा, जा खायला घेऊन ये तुझ्या जीवाभावाच्या माणसांसाठी. अहो आत्या, आणते मी खायला, पण तुमचं तर डाएट चालू आहे ना आणि एक्सरसाइज पण करताय ना तुम्ही. अहो प्रियाच्या लग्नात सुंदर दिसावं म्हणून आत्या एक्सरसाइज करतायत. तुम्ही नाही का म्हणत होता तुमच्या छताचं प्लास्टर पडतंय? अहो आत्या गेल्या होत्या बाजारात. ऐका ना, तर त्यांनी ना एक सीडी आणली आणि त्या सीडी सांगितलं ना गप्पा बस म्हणून. तोंड नका चालू, पेन चालू. काय झालं? खूप काळजीत दिसताय तुम्ही. पुण्याहून फोन आला होता पोलीस स्टेशन मधून. उद्या बोलवलंय मला चौकशीसाठी. अहो, आता पुन्हा कसली चौकशी करणार आहेत ते? मंजिरी, टेन्शन नको घेऊस. आता काही प्रश्न विचारायचे असतील तर जाऊन बघतो. पण आशिषच्या बाबतीत जे काय झालं, खरंच खूप दुर्दैवी मृत्यू झाला त्याचा. असं व्हायला नको होतं. म्हणजे त्याने दिलेला त्रास, त्याने माझ्यावर केलेले खोटे आरोप सगळे एका बाजूला, पण त्याचा असा शेवट व्हायला नको. खूप चांगला मुलगा होता तसा, हुशार होता. चांगला मार्ग स्वीकारला असता तर खूप मोठा झाला असता. पण एका चुकीपायी आय एम सॉरी. आय नो मी आशिष बद्दल असं बोलायला नको होतं. मी आशिष तुझा मित्र होता, तुला त्याच्याबद्दल असं वाटणं स्वाभाविक आहे. एनिवे, उद्या पुण्याला जाऊन बघतो पोलीस काय म्हणतात ते. मी पण येते. अगं प्रिया, सॉरी मी डिस्टर्ब नाही केलं ना? काही काय, ये ना. नाही पण सत्यजित मलाही यायचंय पुण्याला. का? का म्हणजे माझ्या काही मैत्रिणी राहतात तिकडे. मला त्यांना लग्नाचं आमंत्रण द्यायचंय. स्वतः जायची काय गरज? त्यांचे पत्ते गौरांकडे दे, पत्रिका कुरिअर होऊन जाते. कुरिअर? नाही तसं नाही, पण एकदा सांगितलं ना, पत्रिका पोहोचल्याशी मतलब आहे. अहो हो, एक मिनिट थांबा ना तुम्ही. मी बोलते तिच्याशी. प्रिया, हे बघ,
मला असं वाटतं की तू ना आता जरा सांभाळून राहायला पाहिजे. पुन्हा गेल्या वेळेसारखा प्रॉब्लेम नको व्हायला. मंजिरी, पण मला कळतंय तू काय म्हणतेय ते. हे बघ प्रिया, पण आपण सावधगिरी बाळगायला काय हरकत आहे. आपण काळजी नको घ्यायला. आणि उलट मी कालच यांना म्हणत होते की आता घरात कुठलंही शुभ कार्य होणार असेल ना, तर त्याच्या आधी आपण सावधगिरीने वागलेलं बरं. बरोबर. मंजिरी, हा आले आई. काय आई? तुला भेटायला एक खास माणूस आलाय. खास माणूस? कोण? वहिनी, अरे काय, कसा आहेस तू? मॅजाक, तू कशी आहेस? मी मस्त. काय आमची आठवण वगैरे येत नाही वाटतं? लई आठवण येत होती. हा कधी आला? अरे मीच बोलवून घेतलं त्याला. काय तो बरेच दिवस मागे लागला होता. वहिनीला भेटायचंय, बाळाला बघायचंय. शुभ्राला बघितलंच नव्हतं ना ग त्यानं. मग मीच विचार केला की थोडे दिवस बोलवून घेऊया. म्हणून मग त्याच्या हॉस्टेलला फोन केला, शाळेत फोन केला आणि त्याला इकडं बोलवून घेतलं. म्हटलं आता गौरी गणपतीचे दिवस आहेत, प्रियाचं लग्न आहे. तू मला हे बोलली नाही साई. खरं तर विसरून गेले बघ. म्हणजे तुझ्या कानावर घालायचं ठरवलं होतं मी, पण राहून गेलं. अरे इकडे आहे ना सोन्या. काय हॉस्टेल कसं आहे तुझं? झॅक आहे. आणि मित्र वगैरे झाले की नाही? 4-5 मित्र आहेत, पण मी त्यांच्याशी एवढं बोलत नाही. का रे? ते काहीतरी त्यांचं इंग्लिश चटरपटर बोलत असतात. अरे मग आपणही बोलायचं, आपोआप प्रॅक्टिस होते. मला काय नाही समजत. बरं बरं, मी शिकवेन तुला. हा ते जाऊ दे, पण बा कुठे? मला तिला भेटायचं. अरे हो हो, सावकाश. बाळ इकडे आहे, आमच्या खोलीत. चल. त्याला शुभ्राला हात लावायला देऊ नकोस. अहो, प्रवासात ना आलाय तो. हात धुवायला सांगा दे. ठीक आहे, चल रे. आई थांब. तू या मुलाला असं परस्पर बोलावून घेतलंयस, मला अजिबात आवडलेलं नाही. अरे त्याला काय झालं सत्या? हे बघ, मध्ये आपल्या घरातली परिस्थिती एवढी बिघडली होती की त्याला लांब ठेवणं भाग होतं. पण आताच सगळं स्थिरस्थावर झालंय ना. आणि शुभ्राई हळूहळू मोठी होतीये. जरा भावंड घरात असलेली बरी. मी तर म्हणते की याला कायमच आता इथेच राहू द्या. मला तसं वाटत नाही. आई, आपल्या घरातलं सगळं चांगलं झालंय म्हणून बाहेरच्या माणसांना घरात आणून ठेवणं ते काही बरोबर नाही. सत्या, आज हा मुलगा घरात आलाय, उद्या या मुलाचा बाप या घरात येईल. आणि याच्यापेक्षा जास्त तो नकोय मला इथे. कळतंय ना तुला? त्यामुळे त्याला त्याच्या हॉस्टेलवरच राहू दे. त्यातच त्याचं भलं आहे. 4 दिवसासाठी तू त्याला इथे आणलेस. पाहुणासारखा त्याला घरात ठेव, त्याचं हवं तेवढं कौतुक कर. पण 4 दिवसांनी तो त्याच्या हॉस्टेलवरच परत गेला पाहिजे. नाही आई, मला या बाबतीत कुठलाच वाद नकोय. प्लीज.
बिझी नसेल तर मला तुझ्याशी बोलायचंय. बिझी आहे मी प्रिया, पण माझे कान उघडे आहेत. बोल. कान उघडे आहेत पण भावना मेल्यात तुझ्या. सत्यजित मला सांग, तुला काय प्रॉब्लेम आहे? मी तुझ्या बरोबर पुण्याला आले तर? आता मंजिरी सारखी कारणं देऊ नकोस की माझ्या सेफ्टीसाठी मला इथेच राहायला पाहिजे वगैरे. बोल ना काहीतरी. काय बोलणार मी प्रिया? सगळं तूच बोलतेस. कारण तुझ्याकडे काही बोलायला नाहीच आहे. तुझे सगळे प्रश्न निरर्थक आहेत प्रिया. ते तुला निरर्थक वाटतंय. मी वाद घालायच्या मूड मध्ये खरंच नाही प्रिया. सगळ्यात पहिली गोष्ट मला हे माहिती आहे की पुण्यात तुझी कुठलीच मैत्रीण राहत नाही. तुला कोणालाही आमंत्रण करायला जायचं नाही. बरं, मी तिथे टाइमपास करायला नाही चाललोय. मला पोलिसांनी बोलवलं पोलीस स्टेशनमध्ये चौकशी करण्यासाठी. मी जाणार आणि त्यांची चौकशी झाली की मी कोल्हापूरला परत येणार. हो ठीक आहे ना, मग मी कुठे म्हणते तिथे मुक्काम करूया म्हणून. सत्यजित, तू कुठे चाललायस हे माझ्यासाठी कधीच इम्पॉर्टंट नव्हतं. आजही नाहीये. तुझी साथ माझ्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे. सत्यजित, खूप कमी दिवस राहिलेत माझे या घरातले. मला माहितीये त्यापेक्षा जास्त आनंदाची गोष्ट नाहीये तुझ्यासाठी, पण माझ्या मनात तुझं काय स्थान आहे हे माहितीये तुला. प्रिया, खरंच खूप कमी दिवस राहिलेत तुझ्या या घरात. निदान आता तरी नीट वाग. गुड नाईट. बॉल खेळायचा, बॉल खेळायचा. अरे नाही नाही नाही, बॉल नाही, लहान आहे ना ती अजून. हे बघ याच्यानेच खेळतो. हे घे. वहिनी, हे बाळ लय झाक आहे. मी याच्या संग रोज खेळणार. हो रोज खेळ, पण खेळण्याआधी हात स्वच्छ धुवायचे. ठीक आहे? वय धुत की. हे काय? हे असे नाही, पाण्याने हात स्वच्छ धुवायचे म्हटलं. कळलं? वय अरे बरं बाळा, माझं एक काम कर ना. हे बघ, प्रिया ताईच्या रूम मध्ये ना माझा फोन राहिलाय, तो घेऊन ये. तू आणलास ना की मी तुला चॉकलेट आणून देईन. चॉकलेट कशा पाहिजे? असंच घेऊन येतो ना मी. त्यात काय एवढं? मी चटकन जातो आणि पटकन येतो. हो सावकाश जा. खरंच गोड आहे सोन्या. शुभ्राला बघून केवढा एक्साइट झालाय. तो एक्साइट झालाय म्हणजे? त्याचं काय? माझी मुलगी कोणासाठी खेळण्याची वस्तू नाही असू शकत. अहो काय बोलता तुम्ही? किती प्रेमळ आहे तो मुलगा. त्याच्या प्रेमळपणाचं कौतुक मला नको सांगूच मंजिरी, कारण त्याने काहीच उपयोग होणार नाही. तो काही दिवसांसाठीच इथे राहायला आलाय आणि तो काही दिवसांसाठीच इथे राहणार आहे. हे मी आता बाहेर आईला सुद्धा स्पष्टपणे सांगून आले, तुलाही सांगतो. आणि मला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करायचा नाही. भांडण होईल आपल्यात.